काय मंडळी तुम्हाला प्रश्न पडतो ना, असं व्हाईट राहिले शिल्लक राहिले ब्लाऊजचं काय करायचं, यास मी छान असे तुम्हाला उपयोग करून दाखवणार. आता बघा हे आपलं पाडवा येतोय ना, तर गुढीपाडव्यासाठी छान असं बघा युनिक काहीतरी आपण छान शिवणार आहे व्हाईट रंगाचं. छान मी तुम्हाला माझी बघा छोटी शिलाई मशीन ह्याची तुम्हाला एम्ब्रॉयडरी यूज करून छान शुभ लाभ घेऊन दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. हा बघा घेतलेला व्हाईट कपडा, हा घेतलेला कॅनव्हास, घेताना मॅचिंगच घेतलेले, आणि हा घेतलेला एवढा असतं. छान असे मी तुम्हाला शुभ लाभ लिहून दाखवणार. पान आकाराचा आपण कट करणार आणि त्याच्यात छान शुभ लाभ लिहायचं आणि छान असं आपण जरा एम्ब्रॉयडरी करूया. आणि छान टिक्स कलर आहेत माझ्याकडे, त्याचा मी तुम्हाला छान असं डिझाईन वगैरे करायचं किंवा नाव वगैरे कसं लिहायचं एकदम डिटेल माहिती सांगतो. व्हिडिओ नक्की बघा. मी स्टेप बाय स्टेप एकदम स्लो मध्ये सांगणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे घेतलेलं आहे आपण. पहिल्यांदा आपण बघून घेऊया केवढा आहे, जेवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार व्यवस्थित घेता. हा बघा 9.5चा आहे, उंची 9.5ची आणि रुंदी पण बरोबर आहे. पहिल्यांदा आपण कॅनव्हास वगैरे कट करून घेऊया. कॅनव्हास कट करून घेतलेले आपण बरोबर. आता कॅनव्हासवर आपण आकार देऊन घेऊया व्यवस्थित. पान आकार हे वरच्या साईडला बघा आहे असं ठेवलेलं आहे व्यवस्थित असं. फक्त खालच्या साईडनं पान आकार व्यवस्थित बघा देऊन घ्यायचा एकसारखा. छान असा पान आकार आपण देऊन घेतलेला आहे खालच्या साईडने व्यवस्थित असा. वरचा आहे असंच ठेवलेला, खालच्या साईडने फक्त पान आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आणि आपण कट करून घेऊया. एकसारखं व्यवस्थित आपण कट करून घेऊया. छान असं आपण एक कट करून घेतलेलं आहे. एकदम मस्त छान असं का कट करून झालेलं आहे आपलं. असं आपण कट करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण बघा बरोबर अस्तर घेणार व्यवस्थित असं ठेवायचं. ह्याच्यावर बघून घेऊया आपण होतंय का नॉर्मल. हे व्यवस्थित आपण ह्याच्यावर असं ठेवणार आहोत. आणि पहिला आपण ह्याला काय करणार आहोत, आपण व्यवस्थित आपण प्रेस करून घेऊया एकसारखं, म्हणजे छान असं होईल. याच्यावर का वाटलंच तरी अस्तर पण असं तुम्ही ठेवून घेऊ शकता व्यवस्थित असं. पहिले वाटलंच तरी आपण अस्तर व्यवस्थित असं ठेवूया आणि प्रेस करून घेऊया एकसारखं, म्हणजे बरोबर साईडचा एक्स्ट्रा असं आपण मग कट करून टाकूया. हा बघा व्यवस्थित आपण ब्लाऊज म्हणजे जो आपण व्हाईट कलरचा कपडा आहे तो खाली ठेवायचा. त्याच्या का व्यवस्थित हा कॅनव्हास ठेवायचा आणि आपण व्यवस्थित ह्याला असं प्रेस करून घेऊया. ही ट्रिक छान असते बरं का. व्यवस्थित ह्याला कपडाचा चिकटला जातो एकदम छान असं बघा. जरी नाही चिकटला तर एकदम मस्तपैकी प्रेस होतो बघा. हे व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे एकसारखं. आता हे कपड्यावरती ठेवून घेऊया आपण. पहिलं वाटलंच तरी कपडा असा व्यवस्थित होगा प्रेस करून घ्यायचा. गुढी वगैरे आली असली का नाही मग असं होतं, त्यामुळे व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा एकसारखा. छान असं बघा प्रेस केल्यामुळे एकदम मस्त छान असा झालेला बघा. व्यवस्थित असा इथं आता ठेवायचा. ह्याच्यावर बघा हा कपडा व्यवस्थित असं ठेवून एकसारखं कोण्यावरती वगैरे बरोबर ठेवायचं आणि व्यवस्थित बघा ह्याच्यावर आपण प्रेस करून घेऊया. एकदम मस्त प्रेस करून घेतलेला आहे. आता इथं रेग्युलर खणाचा कपडा वापरतो, पण माझ्याकडे खणाचा कपडा नाही. मी व्हाईट कलरचे छान असं घेतलेलं आहे. त्याच्यावर रंगीबी छान असं आपण यानं लिहिणार आहोत एकदम छान. तर आता आपण स्टिच करायला घेऊया. हे बघा आता व्यवस्थित आपण ठेवून ह्याच्यावर स्टिच करून घेऊया. तसं आहे असा आकार. आता मी माझ्या छोट्या शिलाई मशीनवर बसलेलं आहे खाली आपलं. छान असं तुम्हाला स्टिच वगैरे करून जशा ह्या आकारात आपण छान असं बघा पूर्ण राऊंडला स्टिच करून घेऊया व्यवस्थित सर्व. याचे एक लेवल जसा आहे आकार त्या आकाराने व्यवस्थित आपण फिरून घेऊया व्यवस्थित. फक्त धरताना तिने एकसारखं धरायचा. जो आपण कॅनव्हास लावलेला हा अस्तर आणि दोन्ही खालचे ब्लाऊजचे व्यवस्थित एकसारखं धरून घ्यायचं, म्हणजे बरोबर एकसारखं येणार.
ज्या आकारात आहे त्या आकारात छान स्टिच वगैरे करून घेतलेलं आहे. आता बघायचं साईडचं हे एक्स्ट्रा ते आपण कट करून घेऊया. फक्त कट करताना ते बघून घ्यायचं व्यवस्थित, असं आस्ताच्या मापाने व्यवस्थित एक लेवल करून घेणार आहोत. म्हणजे जे आपण ब्लाऊज घेतले त्या ब्लाऊजच्या मापाने एक लेवल करून घेऊया. साईडचं पण असं व्यवस्थित आपण कट करून एकसारखं घेऊया. किती काही छोटी म्हणलं का नाही तर बघा छोटी मशीन छान उपयोग येते बघा. आज मी बरेच दिवसांनी त्याच्यावर बसले, मी त्याच्यावर फॉल पिकोवर एम्ब्रॉयडरी वगैरे जेवढं करत असते तर तुम्हाला छान असं युनिक याच्यावर एम्ब्रॉयडरी वगैरे करून दाखवणार आहे. तर छान असं आपण केलं. आता साईडला पण बघूया आपण छान असं स्टिच वगैरे करून घेतलेलं. आता हे बघायचं इथे किती कप्पे झालेले आहेत ते बघायचं, बरोबर हे सोडायचं आणि हा ब्लाऊजचं दोन्ही एकसारखे पाहिजे ते कप्पे तिथून बाहेर काढून घ्यायचे, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं येणार आहे. एकसारखं काढून घ्यायचं, जास्त पण त्याला हे करायचं नाही तर ते सगळं चुरगळलं जाईल. व्यवस्थित हलकंसं काढून घ्यायचं. घेतलेलं आहे. आता जिथं कोणा वगैरे आहे ना तिथं व्यवस्थित असं कशाच ते साईनं काढून घेऊया. कोणा काढून घेऊया एकसारखा. असं तर साईडला पण तुम्ही अजून म्हणलं तर प्रेस करून घेऊ शकता. बघा प्रेस करून घेतलेलं आहे. आता हे बघून घ्यायचं एक लेवल आहे का खालीवर नसेल ना ते एक लेवल करून घ्यायचं. वरच्या साईडला तिरकं नसतो नाही म्हणजे बरोबर आपलं आतल्या साईडला फोल्ड करता येईल. बघा व्यवस्थित आता आतल्या साईडला पण सारून घ्यायचं एकसारखं सारायचं आणि त्याच्यावर स्टिच करून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित आता आतल्या साईडला असं फोल्ड करून घ्यायचं, शिलाई करून घ्यायची एकसारखी. बघा एकसारखं छान असं आपण स्टिच करून घेतलेलं आहे मस्तपैकी. छान असं आपण बघा ह्याच्यावर डिझाईन करूया. डिझाईन करायचं असेल तर बघूया आपण त्याला कसला धागा वगैरे. छान असं आपण पिंक नाही तर डिझाईन करूया. आपण धागा जोडून देऊया. याचं हा बघा दाब माझ्या मशीनला आहे शिलाईचा, त्याच्यावर छान असं आपण एम्ब्रॉयडरी करणार. तुम्हाला दाखवूया एम्ब्रॉयडरीचं काही कसं. आपण फंक्शन बदलून घेऊया. आता बघा इथं एम्ब्रॉयडरीचे बरेच प्रकार आहेत. असे आपल्याला कुठली पाहिजे त्यातली आपण डिझाईन करणार. छान असं फिरवून घेऊया. कुठली पाहिजे समजा आपल्याला ही डिझाईन पाहिजे ना तर ह्याच्यावर आपण फिरवून घेतलेलं आहे. आता हे बघून घ्यायचं, इथं 1च्या 2च्या मधोमध बरोबर ठेवायचं आणि छान असं आपण करायला घेणार आहोत. पूर्ण राऊंडला आपण बघा छान असं एम्ब्रॉयडरी करून घेऊया. इथनं इथपर्यंत असं पूर्ण राऊंडला. छान अशी आपण एम्ब्रॉयडरी करून घेतली तशी ह्या साईडला पूर्ण राऊंडला इकडं आपण करून घेऊया. छान अशी आपली पिंक कलरनं आपण एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे बघा. हे बघा छान अशी आपण एम्ब्रॉयडरी करून घेतलेली. जर तुम्हाला हवं असलं तुम्ही इथून अजून एक लेस वगैरे लावली तरी चालेल. करून घेतलेलं जर तुम्हाला हवं असलं ह्या साईडला पण आपण छान अशी बघा लेस वगैरे लावून घेऊया म्हणलं तरी चालेल. बघा मस्तपैकी एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. ह्यात बरंच वगैरे साचे आहेत बरं का. आपण एम्ब्रॉयडरी वेगळं आहे ना म्हणलं तरी करायला येते. आपण आता मधून पण एम्ब्रॉयडरी करून घेऊया. इथून हे फक्त बरोबर बघा मध्ये करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला नसेल ना तर तुम्ही लेस वगैरे लावली तरी चालेल. बरोबर बघा आपण हे मध्ये करून बरोबर ह्याचा व्यवस्थित असं धरायचं मध्ये करून घ्यायचा. छान असं मध्ये करून घेतलेले ते मध्ये करून आपण ह्याच्यानं वेगळी एम्ब्रॉयडरी करून घेऊया. मध्यावरून ठेवायचं असं व्यवस्थित असं आणि एकसारखं छान असं बघा शेवटून आपण एम्ब्रॉयडरी करून घेऊया.
दोन्ही साईडला मस्त वेगळ्या अशी एम्ब्रॉयडरी करून घेतलेलं आहे. आता या साईडला शुभ आणि लाभ लिहिणार, तर या तुम्हाला सांगते. आता बघायचं इथे छान असं तुम्हाला लेस वगैरे पूर्ण लावून अशी लेस लावून शुभ लाभ लिहिलं चालेल, किंवा मी असं एम्ब्रॉयडरी केली तरी चालेल. इथे छान असं आपण एक मधोमध बंद करून घेऊया, म्हणजे बरोबर आपल्याला कुठं पण लटकवण्यासाठी छान असं येणार आहे. इथं मी तर बघा तुम्ही व्हाईट दाखवले, तुम्हाला खंडाचा वगैरे कपडा घ्यायचा असला तसं असं तसं घेतला तर चालेल. इथे छान अशी आपण एक नॉड लावून घेऊया. नॉड म्हणजे बघा अशी नॉड घेतली इथे छोटासा आपण असा बंद करणार, म्हणजे अडकवण्यासाठी. बघा छोटासा असं घ्यायचं, कट करून घेऊया. बरोबर मध्यम ठेवायचं आणि इथून आपण बंद लावून घेऊया व्यवस्थित असं. हे बघा छान असं आपण इथं बंद वगैरे करून घेतलेलं आहे, मस्तपैकी एकदम छान असं का लटकवण्यासाठी बंद झालेलं आहे. तर आता छान आपण शुभ लाभ लिहूया, तर या तुम्हाला दाखवते. हे बघा असं छान हुक केलेलं आपण पानाकारात असं हलवून मग सर हे लिहिलेलं आहे. आता इथे छान आपण डिझाईन करणार आहोत. तर इथे बघा छान असं आपण शुभ लाभ लिहून घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, आपण इथून आपण छान असं हिरव्याची डिझाईन करून घेऊया. हे बघा मी आर्टिटिक कलर घेतलेला, आपल्या कुठल्याही फॅब्रिक पेंटिंग करायचं असेल ना आपल्याला असं, तर हे बघा आर्टिटिक कलर्स असतात. हे असं बघा मी आणलेला आहे, हा ग्रीनवाला, पिंकवाला आणि हा रेडवाला आणि व्हाईटवाला एक माझ्याकडे असतोच. हे असं घेतलं तर छान असं आपण करणार डिझाईन. त्यासाठी पहिलं बघा तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा छान असं घेतलेलं, बघा असे रंग असतात. आता बघून घ्यायचं तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन करायला येणार आहे. मस्तपैकी पाहिजे अशी, जेवढं तुम्हाला बारीक पाहिजे असं बारीक ब्रश वगैरे घेतला तरी चालेल. तुम्हाला जो हव्या त्या रंगाने तुम्ही रंग केला तरी चालेल. इथं मी छान असं ग्रीन घेतलेलं आहे, पण ग्रीन आपण पहिलं देऊन घेऊया. तुम्हाला पाहिजे तसं घेतलं तरी चालेल. जशी पाहिजे तशी तुम्ही डिझाईन केली तरी चालेल. रंगी करून घ्यायचं. हे कुठल्याही फॅब्रिकचं तुम्हाला पेंटिंग करायचं म्हटलं का नाही असे रंग मिळतील बघा. छान तुम्ही छान असं बघा रंग देऊ शकता. फक्त देताना व्यवस्थित असं द्यायचं नॉर्मली, म्हणजे छान असं बघा एकदम. घेताना फक्त हलकासाच रंग घ्यायचा, मग काय होतं स्प्रेड होतं ना, म्हणजे पसरतं. बघा छान असं घेतलेलं आहे. जसं ह्या साईडला पण घेतलं तसं ह्या साईडला नाजूक येते असं घ्यायचं. पसरतं मग हे बघा सगळे जाड बोर्डाची अशी डिझाईन येते. बघा एकदम छान अशी बघा झालेली आहे. आता आपण साईडला पण करून घेऊया. जशी अशी केली तशी ह्या साईडला पण आपण सेम डिझाईन करून घेणार आहोत. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही केली तरी चालेल. एकसारखी कशी करून घ्यायची. करून घेऊया.
मस्तपैकी छान अशी आपण घेऊया. आपण मस्तपैकी छान असे शुभ लाभ लिहायचे. छान असं शुभ लाभ लिहून घ्या. तुम्हाला कसं पाहिजे तसं लिहिलं तर चालेल. छान येतं बघा. मधोमध लिहिणार आहे मी. रंग देऊन घेऊया. आता एक बघा मी रेड रंग घेतलेला, त्याच्यानं व्यवस्थित छान असं देऊन घ्यायचा. तसं एकसारखा छान असा आपण डार्क रंग देऊन घ्यायचा. जो तुम्हाला मग रंग पाहिजे तो दिला तरी छान असं शुभ लाभ लिहून घेतलेलं. ह्याच्या खाली आपण स्वस्तिक काढून घेऊया मस्त. छान असं आपण एक काढून घेतलेलं बघा. मस्तपैकी छान असं आपलं बघा. छानच बघा आपण शुभ लाभ लिहून घेतलेले. मस्तपैकी स्वस्त वगैरे काढले. छान असं फुल वगैरे काढलेलं आहे. जे तुम्हाला नुसतं लेस वगैरे लावले चालेल. मी ते एम्ब्रॉयडरी वगैरे छान अशी केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. बघा छान असं पाडव्यासाठी छान असं शुभ लाभ लिहिलेलं आहे. तर बघा एकदम मस्त छान असं झालेलं आहे. जरी तुम्हाला असं इथून लेस साईडने लेस वगैरे लावून शिवाय तुम्ही खंडाचा कपडा वापरला तर चालेल. मस्त युनिक छान असं झालेलं आहे. एकदम छान असं थोडक्या साहित्य छान केलं आहे. इथं बघा असं आर्टिस्टिक हे कलर आहे 25ला बघा असतं. असं डबी आपली मिळते 25ला. हे आपल्याला जे पाहिजे रंग आणून छान असं ठेवू शकता. आणि एकदम मस्त छान असं तुम्ही कशावर पण पेंटिंग वगैरे करू शकता. तर एकदम छान झालं. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ बघायचं. चला पुढे बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.